राम राम शेतकरी बंधूंनो, मी राहुल चौगन परत एकदा स्वागत करतो तुमचा एक नवीन व्हिडिओमध्ये। आपण बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनत नाही, त्यामागे काही कारण होते, परंतु आज आपण परत एकदा अद्रक पिकाच्या यावरती आज व्हिडिओ बनवणार आहोत। या व्हिडिओ बनवण्याचे मागचे कारण म्हणजे आपण सध्या परिस्थितीतील अद्रक पीक आणि त्यावरती येणाऱ्या समस्या यांचे समाधान आपण या व्हिडिओत बघणार आहोत। आज रोजी आपल्याला आले प्लॉटला कंप्लीट 120 दिवस झालेले, परिपूर्ण 4 महिन्याचा हा आले प्लॉट असून आपण बघू शकता 5 फुटी बेड असून सध्या स्थिती बेड टच होण्याची ही परिस्थिती आलेली। परंतु आपण जो व्हिडिओ शूट करतो याचा टाइम हा जवळपास 2 ते 2:30च्या दरम्यान शूट करत आहोत। यामुळे टेम्परेचरमुळे शूट करण्यामागचे कारण म्हणजे आपल्याला दिसणारे प्रॉब्लेम म्हणजे उन्हात जे आपल्याला पिवळेपणा सध्या दिसत आहे प्लॉटमध्ये, यावर मी बोलणार आहे। तसेच सध्या स्थितीतील कमतरता आणि आपल्या झाडाची अवस्था यावरती आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। तरी जे नवीन शेतकरी बांधव व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायचे म्हणजे मी नवीन व्हिडिओ जो आपल्यापर्यंत येईल तो नक्कीच आपल्याला नोटिफिकेशन भेटत राहील। तर सध्या अद्रक पिकाला 120 दिवस झाल्यानंतर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये काही ठिकाणी फुलांची संख्या बघायला भेटते। ती घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, ही मॅच्युरिटीचं एक सिग्नल आहे आले पिकातील। आपल्या आले पिकाला कंप्लीट 100 दिवसाच्या वरती प्लॉट निघाला त्यानंतर हुंडेबादे म्हणा किंवा गदे फुलं आपल्या प्लॉटमध्ये दिसत असतात। यांचे कार्य काय, तर आपला प्लॉटची एक स्टेज कंप्लीट झालेली आहे, ती स्टेज म्हणजे जी फुटवा अवस्था आपण म्हणतो, ज्या फुटव्यांसाठी आपण जोर लावलेला असतो ती फुटवा अवस्था स्टॉप होऊन जे खाली कंदाला साईज बनणार आहे त्यासाठी आता झाडे प्रवेश करत असतं। यामुळे त्याला घाबरून जाण्याचे कारण नाही। जे आपल्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त दिसत असेल तरी काही नाही, ते एक आपण त्याचा वापर कशासाठी करू शकतो, तर आपल्या प्लॉटमध्ये असणारी पाण्याची लेवल पाणी चेक करत असताना सध्या टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपण आले पिकांनी प्रत्येकाने जमिनीचे वापसा कंडिशन बघून पाण्याचा वापर करायचा आहे। पाणी देताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी अशा टायमात पाणी द्यायचं आहे, उन्हात कधी आपल्या पिकाला पाणी द्यायचं नाही। नंतर गदे फुलं आपण जे फुलं असतात त्यांना दाबून बघितल्यानंतर आपल्याला पाण्याची लेवल कळत असते पिकात। ते दाबून बघितल्यानंतर जर का पाणी त्यातून व्यवस्थित निघत असेल तर समजून जावे की आले पिकात पाण्याची लेवल चांगली आहे। पाण्याचे लेवल कमी असल्यामुळे सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये पिवळसरपणा किंवा झाडाची जे कॅनोपी आपण बघू शकता, भर उन्हात हा प्लॉट असून सुद्धा पान पूर्णपणे फ्रेश आहे, नाहीतर हे पान पूर्णपणे आखडलं जातं किंवा जमा झालेलं दिसतं आपल्याला। परंतु यात कोणती डिफिशियन्सी नसल्यामुळे आपल्याला हा जो पिवळटपणा दिसतोय तो मॅच्युरिटी सिग्नल आहे। 120 दिवस कंप्लीट झाल्यानंतर जसे हळदी रंगाचा कलर आपण शर्टाचा किंवा हळदीचा असतो त्याप्रमाणेच आले पीक त्यामध्ये बदल करून पिवळा पडत असतो। हे घाबरून जाण्याचे कारण नाही किंवा फिरतची कमतरता नाही। विशेष म्हणजे आता जी कमतरता पडते ती म्हणजे टिप बर्निंग। टिप बर्निंग म्हणजे आपला शेंडा असा जळला जातो आणि शेंडा जमा होतो, तर ही कमतरता म्हणजे कॅल्शियम नायट्रेटची कमतरता आहे। यासाठी आपण ICL कंपनीचे कॅल्शियम नायट्रेट एकरी 4 किलो त्यासोबत बोरॉन 500 ग्राम प्रति एकर याचा वापर करायचा आहे। नेक्स्ट म्हणजे मॅग्नेशियम 5 किलो 2 ते 3 दिवसानंतर म्हणजे झाडातील रोगप्रतिकारक क्षमता व तसेच अन्नद्रव्याची पुरवठा व्यवस्थित होईल। यामुळे आपल्या आले पिकातील पिवळेपणा हा नष्ट होईल। सध्या आलेला पिवळेपणा हा झाडाच्या वयानुसार आलेला पिवळेपणा आहे, यामुळे फिरेजची डिफिशियन्सी नसून आपण फेरस देऊ नये। तसेच कॅल्शियम नायट्रेट बोरॉन दिल्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये झाडाची ताकद वाढते आणि झाडात जी रोग प्रतिकारक क्षमता आहे ती वाढत असते। यामुळे आणि सध्या जो शेंडा आपला व्हाईट सर निघतोय किंवा ढवळा निघतोय पांढरा शेंडा, हे म्हणजे सल्फरची कमतरता आपल्याला आपल्या पिकात बघायला भेटते। जो शेंडा आपला सरळमध्ये व्हाईट निघतो या प्लॉटमध्ये सल्फर आपल्याला देण्याची गरज असते, परंतु सल्फर देत असताना सल्फर जर का दिलं तर हे जखमेवर मीठ चोळल्यासारखं होतं। ज्या आले पिकामध्ये सड किंवा मर लागलेली आहे त्या आले पिकाला जरा का आपण सल्फर दिलं तर त्या पिकात ती वाढण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण की टेम्परेचर सुद्धा जास्त असून सध्या ऑक्टोबरची हीट ही सुरू आहे आणि पावसाचं काही सध्या वातावरण नसल्यामुळे टेम्परेचरचा जो परिणाम आपल्याला आले पिकावरती बघायला भेटतोय, स्पॉटमध्ये वाढते किंवा पळती सड आपल्याला चालू झालेली दिसते। सध्याच्या वातावरणात फेवरेबल म्हणजे जैविक बॅक्टेरिया ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनस यांचा वापर आपण करू शकतो जर का आपण जैविकरित्या चालत असेल तर, किंवा जर का आपण केमिकलचा विचार केला तर जीव ॲग्रो कंपनीचे फॅन्टिक एम 550 ग्राम प्रति एकर त्यासोबत राऊट 500 ml याचा वापर आपल्याला प्रति एकर करायचा आहे। हे सुद्धा आपल्या पिकात म्हणजे खालून वरपर्यंत ॲक्शन करत असते।
मुळीपासून तर शेंड्यापर्यंत या फॅन्टिकेमचे कार्य असते। यामुळे होते काय, प्लॉटमध्ये जो मर किंवा आपल्या करपा येणार आहे तर करपाचा नाहीसा होतो। यामुळे हे सुंदरीतीचे बुरशीनाशक आपल्याला वापरायचे। त्याचबरोबर झाडामध्ये टॉनिक देण्याची सुद्धा आवश्यकता आहे। सध्या ॲमिनो किंवा पेप्टाइड बेस आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये दिल्यामुळे आपल्याला ग्रीनरी हे आपण टिकू शकतो। यासाठी आपण सेप्टॉन एकरी 1 लिटर किंवा 2 लिटर याप्रमाणे या घटकाचा वापर करू शकतो। तसेच एक नवीन प्रोडक्ट आपल्याला सध्या आपल्या मार्केटमध्ये बघायला भेटते, ते म्हणजे एक्सटेंड प्लस। यामुळे होते काय, कंदाची साईज ही वाढलेली बघायला भेटते। आम्ही प्लॉटला डेमो देत असताना अतिशय सुंदर या प्रोडक्टचे रिझल्ट आपल्याला बघायला भेटलेले। याचा वापर सुद्धा आपल्याला एकरी 1 ते 2 लिटर या हिशोबाने करायचा आहे। यानंतर आपल्याला स्लरीचं नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। स्लरीमध्ये आपल्याला नायट्रोजन बॅक्टेरिया, फॉस्फरस आणि पोटॅश बॅक्टेरिया या क्या सांगतोय, तर जशी का आपल्याला थंडी लागणार आहे तसे आपण प्रत्येक शेतकरी बांधव वाढत्या या कॉम्पिटिशनमुळे वॉटर सोल्युबलचा मारा आपल्या पिकावरती करणार आहे। त्या वॉटर सोल्युबलची पूर्तता करण्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये जर काही NPK बॅक्टेरिया नसतील तर आपल्याला ती अपटेक होणार नाही। यासाठी आता सध्या जे फेवरेबल कंडिशन आहे ते म्हणजे किट सोडण्याचं किंवा सर्व जे बॅक्टेरिया एकत्रित असणाऱ्या आपल्याला PSB KMB याचा वापर आपल्याला प्रति एकर करायचा आहे। या हिशोबाने वापर केल्यानंतर ज्या आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता आहे ती पूर्णपणे भरून निघते। तसंच सल्फरचा वापर जर का आपण ड्रीप वॉटर नसेल करत तर वरतून थाय न्यूट्रिशिजंडाचा या सल्फरचा वापर आपण केल्यास जो शेंड्यात आपल्याला व्हाईटपणा बघायला भेटतोय हा पूर्णपणे भरून निघेल। तसेच अन्नद्रव्यामध्ये DFचा वापर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य यासाठी करत राहणे। जे अन्नद्रव्य कमी पडले आले पिकात, एक जरी अन्नद्रव्य कमी पडलं तर दुसरा अपटेक हा स्टॉप होतो। आणि यासोबतच आपण केमिकल बुरशीनाशक वापरत असल्यामुळे आपली मुळी जी स्ट्रेसमध्ये गेलेली आहे तिला काढण्यासाठी 100 ग्राम ते 200 ग्राम मायक्रोरायझा प्रति एकर याचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत असते। आपल्याला जर का अद्रक पिकाबद्दल कोणती समस्या असेल तर आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट किंवा माझ्याशी संपर्क करू शकतात। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, आभारी।